घेणार आहोत आत्ताच्या महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। जीएसटी दरामध्ये कपात केल्यापासून आजपासून नवे दर लागू होतील। जवळपास 375 वस्तूंवरील दर कमी झालेले आहेत। आजपासून स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तूंपासून ते इलेक्ट्रॉनिक्स पर्यंत औषधे आणि उपकरणे हे ऑटोमोबाईल पर्यंतच्या किमती स्वस्त होणार आहेत। त्यामुळे नवमध्यम वर्गाची आणि गरिबांची भरभराट होणार असल्याचा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला। आता फक्त 5% आणि 12% असे दोनच जीएसटीचे स्लॅब असतील असं मोदींनी स्पष्ट केले। तसंच 12% स्लॅबमधल्या जवळपास 91-99% वस्तू या 5% स्लॅबमध्ये आल्याचे मोदींनी जाहीर केलंय। सिर्फ 5% और 18% के ही टैक्स स्लैब रहेंगे। अनेकों सामान, अनेकों सेवाएं या तो टैक्स फ्री होगी या फिर केवल 5% टैक्स देना होगा। जिन सामानों पर पहले 12% टैक्स लगा करता था उसमें से 99% यानी करीब 100 के निकट 99% चीजें अब 5% टैक्स के दायरे में आ गई है। तर जीएसटी स्लॅबमध्ये झालेल्या बदलानंतर कोणकोणत्या वस्तू स्वस्त झाल्या तर 5% जीएसटी कुठल्या वस्तूंवर आहे? इलेक्ट्रिक गाड्या, केसांचा तेल आणि शॅम्पू, टूथपेस्ट, टूथब्रश, साबण, दाढीचं सामान, बटर, तूप, चीज, पाकिटातले नमकीन, भुजिया, मिक्सर या सगळ्यांवर 5% जीएसटी लागेल। बाळाची दुधाची बाटली, डायपर, नॅपकिन्स, शिलाई मशीन आणि तिचे सुटे भाग, थर्मोमीटर, ग्लुकोमीटर आणि टेस्ट स्ट्रिप्स, त्यासोबतच चष्मे आणि रोग निदानाची सगळी उपकरणं देखील स्वस्त होणार आहेत। आता आणखी कशावर 5% जीएसटी? ट्रॅक्टरचे टायर्स, सुटे भाग, त्यासोबतच जलसिंचन आणि तुषार सिंचनाची उपकरणं, कृषी उपकरणं आणि कृषी फवारणी औषधं ही देखील स्वस्त होणार आहेत। तर 0 जीएसटी कशावर आहे तर आरोग्य विमा, पनीर, पराठा, खाकरा, चपाती, तंदूर रोटी, दूध, पिझ्झा, 33 जीवन रक्षक औषधं ही आता स्वस्त होणार आहेत, कारण त्याच्यावर आता केवळ म्हणजे अजिबातच जीएसटी लागणार नाही, 0 जीएसटी भरावा लागणार आहे। गंभीर आणि दुर्मिळ आजारांवरची औषधं, पेन्सिल, शार्पनर, क्रेयॉन्स, खोडरबर, वह्या, नकाशे, चार्ट, ग्लोब आणि त्यासोबतच सिमेंट याच्या किमती कमी होणार आहेत। आता आणखीन एक महत्त्वाची बातमी। गर्व से कहो स्वदेशी है हा कानमंत्र दिलाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी। देशवासियांना संबोधन करताना पंतप्रधान मोदींनी देशातल्या प्रत्येक नागरिकाला स्वदेशी वस्तू वापरण्याचा आणि प्रत्येक दुकानदाराला स्वदेशी वस्तू विकण्याचा आग्रह केलाय। देशाला समृद्ध करायचं असेल तर प्रत्येक घर आणि दुकान हे स्वदेशी वस्तूंनाच भरलं पाहिजे, कारण स्वदेशीचा आग्रहच देशाला समृद्ध आणि स्वावलंबी बनवू शकतो असं पंतप्रधान म्हणाले। एकीकडे अमेरिकेनं भारतावर अव्वाच्या सव्वा टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतलेला असताना त्या पार्श्वभूमीवर मोदींनी दिलेला स्वदेशीचा नारा त्या अनुषंगानं महत्त्वाचा मानला जातोय। स्वदेशीचा अवलंबच देशाला स्वावलंबी बनवेल असं मोदी म्हणतात। स्वदेशी वस्तूंच्या निर्मितीसाठी राज्यांनी पण प्रोत्साहन दिलं पाहिजे असं मोदी म्हणतात। तर जीएसटी कपातीनंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। जीएसटीचे सेकंड जनरेशन रिफॉर्म्स हे या देशातले क्रांतिकारी पाऊल आहे। या रिफॉर्म्समुळे एकीकडे सामान्य माणसाला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत याच्या किमती कमी होणार आहेत, कारण त्याच्यावर जीएसटी हा कमी करण्यात आलेला आहे। सर्वांनाच मोठा दिलासा देणारा निर्णय आहे। खरं म्हणजे हा मोदी मास्टर स्ट्रोक आहे आणि खरं म्हणजे एक प्रकारची दिवाळी गिफ्ट म्हणू आपण।
आजपासून देशामध्ये जीएसटी बचत उत्सव साजरा करा या पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी जोरदार टीका केली आहे. सो चुहे खाकर बिल्ली हजको चली अशी टीका खरगेंनी केली आहे. 9 वेगवेगळ्या स्लॅबद्वारे गब्बर सिंग कर लादला आणि 8 वर्षामध्ये 55 लाख कोटींहून अधिक कर वसूल केला आणि आता तुम्ही 2.5 लाख कोटींच्या बचत महोत्सवाबद्दल बोलताय अशी टीका खरगेंनी एक्स पोस्ट करत केली आहे. तर जनतेवर खोलवर जखमा करून फक्त मलमपट्टी लावत आहात, सरकारनं जनतेची माफी मागावी असंही खरगेंनी म्हटलंय. हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीला मान्यता देत मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग सुलभ करणाऱ्या शासन निर्णयाच्या विरोधामध्ये याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. कुणबी सेना, महाराष्ट्र माळी समाज महासंघ, सुवर्णकार समाज संस्था, महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि सदानंद मंडलिक यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकांवर सुनावणी पार पडेल. 2 सप्टेंबरचा शासन निर्णय असंविधानिक असून तो रद्द करण्याची तसेच शासन निर्णयामध्ये सुधार करण्याची याचिकाकर्त्यांची मागणी आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि संदेश पाटील यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होईल. ओबीसी आंदोलक आणि नेते नवनाथ वाघमारे यांची कार अज्ञातानं पेटवण्याचा प्रयत्न केलाय. जालन्यामधल्या नीलमनगर भागामध्ये रात्री 10:30 ते 11च्या सुमारास ही घटना घडली आहे. ज्या ठिकाणी नवनाथ वाघमारे यांची गाडी उभी होती त्या ठिकाणी एक अज्ञात व्यक्ती हातामध्ये ज्वलनशील पदार्थ घेऊन आला. गाडीवर टाकलेल्या कव्हरवर कॅनमधील ज्वलनशील पदार्थ चारही बाजूंनी टाकण्यात आला आणि त्यानंतर ही आग लावली. आगीनं भडका घेता गाडीवर टाकलेलं कव्हर क्षणामध्ये जळून खाक झालं. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसून मोठा अनर्थ टळलाय. दरम्यान या संपूर्ण प्रकरणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे तपास करतायत. आता एक मोठी बातमी. ठाण्यामधला सर्वात मोठा उत्सव म्हणजे धर्मवीर आनंद दिघेंच्या टेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरी देवीचा आगमन सोहळा. आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या जय अंबेमा ट्रस्टच्या दुर्गेश्वरी देवीचं आज आगमन होणार आहे. कळवा इथल्या मूर्ती कारखान्यातून ही मूर्ती टेंभी नाका इथे आणली जाते. या मिरवणुकीमध्ये सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती असते. यंदा मात्र या देवीच्या मिरवणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन विचारे आणि केदार दिघेही येणार असल्यानं वाद होण्याची शक्यता वर्तवली जाते. गेल्या काही दिवसांपासून आनंद दिघेंवरून राजकीय वर्तुळामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात आता देवीच्या आगमन सोहळ्यामध्ये जर दोन्ही गटाचे नेते आमने सामने आले तर वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसही कडक बंदोबस्त या ठिकाणी ठेवणार आहेत. सांगलीमध्ये आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा निषेध मोर्चा निघणार आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून राष्ट्रवादीनं आक्रमक पवित्रा घेतलाय. पडळकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते करणार आहेत. दुपारी 1 वाजता पुष्पराज चौकामधून या मोर्चाला सुरुवात होईल तर राजाराम बापू पाटील यांच्या पुतळ्याजवळ मोर्चाचा शेवट होईल. या मोर्चामध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार विशाल पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, बजरंग सोनावणे, निलेश लंके, अमोल कोल्हे, विश्वजित कदम, उत्तम जानकर उपस्थित राहतील. तसंच अहिल्यादेवीचे वंशज भूषणराज होळकरे या मोर्चामध्ये सहभागी होतील. ठारेकरांचा मेट्रोतून प्रवासाचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रो मार्गिका 4 आणि 4A च्या पहिल्या टप्प्यातील प्राधान्य स्थानकांची तांत्रिक तपासणी तसेच ट्रायल रन आज होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ही ट्रायल रन होणार आहे. सुमारे 5.5 किलोमीटर लांबी असलेल्या या मार्गावर कॅडबरी, माचीवडा, कपूरबावडी, मानपाडा, टिकुजिरीवाडी, डोंगरीपाडा, विजय गार्डन, कासारवडवली, गोवनीपाडा, गायमुख अशी 10 स्थानक आहेत. या मार्गिकेची ट्रायल रन गायमुख मेट्रो जंक्शन येथे सुरू होईल. आता घेणार आहोत पावसासंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. विश्रांती घेतलेल्या पावसानं मध्यरात्री पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला झोडपून काढलेलं आहे. शिरूर, कासारमध्ये दमदार पाऊस झाला असून सिंदफणा नदीला पूर आलाय आणि याच पुराचं पाणी परिसरातील घरांमध्ये आणि दुकानांमध्ये शिरलंय. शिरूर शहरामधून वाहणाऱ्या सिंदफणा नदीनं रौद्र रूप धारण केलं असून तहसील प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. मध्यरात्री अचानक दमदार पाऊस झाला आणि त्यामुळे ही पूरसदृश परिस्थिती दिसून येते. घरांसह नदीकाठच्या परिसरामधले दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे. सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. सोलापूरच्या वेळापूर भागामध्ये रविवारी रात्रभर मुसळधार पाऊस झालेला आहे. अतिवृष्टीमुळे अकलूज ते सांगोला मार्गावरील सुमारे घुमारे ओढ्यावरील पुलावरून पाणी आले. त्यामुळे गेल्या 12 तासांपासून अकलूज ते सांगोला मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये पावसानं थैमान घातले. आगळ गावामध्ये चांदणी नदीची पूरस्थिती कायम आहे. नदीला पूर आल्यानं बार्शी तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटलाय. आगळ गावामधल्या नदीकाठच्या घरामध्ये पाणी शिरल्यानं गावकऱ्यांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागली आहे. मात्र पहाटेपासून घरात शिरलेलं पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. रात्रीच्या मुसळधार पावसामुळे आगळ गावातील सगळ्या रस्त्यांना सुद्धा वड्या नदीचं स्वरूप आलेलं आहे आणि आगळगावच्या नदीकाठची घरं अगदी धोक्याच्या घंटेत आहेत. रात्री 9 तासापासून तुटलेलं आहे, तरी प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन तात्काळ याचे पंचनामे करून घ्यावे. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यामध्ये मध्यरात्री मुसळधार पाऊस झालाय. त्यामुळे तालुक्यातील सर्व नद्या ओढ्यांना पूर आलेला आहे. सोनवशी गावाजवळून वाहणाऱ्या विद्रुपा नदीला महापूर आला असून विदर्भ मराठवाड्यात जाणारा महामार्ग गेल्या 6 तासांपासून बंद झालाय. नदीला पूर आल्यानं गावामध्ये आणि शेतामध्ये पाणी शिरलं असून शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. काही जनावरही वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडलाय. बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा तालुक्यामध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं पुन्हा एकदा या तालुक्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील रुम्हना, देवखेड, सोनोशी व वर्दडी या गावांना चांगलाच फटका बसलाय. डोधरा नदीला पूर आल्यानं रुम्हना गावामध्ये पुराचं पाणी शिरलंय. त्यामुळे गाव परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. काही वृद्धांना व लहान मुलांना पाठीवर घेऊन सुरक्षित ठिकाणी गावातील तरुणांनी हरवलंय. तर या नदीकाठातील काही कुटुंबांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे. तालुक्यातील सर्व शेतांना सध्या तलावाचं स्वरूप आलंय. आशिया चषकातील भारत-पाक सामन्यादरम्यान पाकिस्तानच्या फलंदाजानं केलेल्या एका कृतीमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. आशिया चषकातील भारत-पाक सामन्यामध्ये पाकच्या साहिबजादा फरहाननं दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये अर्धशतक पटकावलं. त्यानंतर साहिबजादानं केलेलं सेलिब्रेशन वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलंय. साहिबजादानं अर्धशतकानंतर बॅट बंदुकीप्रमाणे हातात धरली आणि फायरिंग करण्याची ऍक्शन केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या जखमा आजही ताज्या आहेत. त्या साहिबजादानं अशी कृती करून एक प्रकारे भारतीयांच्या जखमेवर मीठ सोडण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं जाते. साहिबजादावर या कृतीसाठी आयसीसीनं कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी साहिबजादा फरहानच्या गोळीबार स्टाईल सेलिब्रेशनवरून बीसीसीआय आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. काय म्हणतात राऊत, तर पाकच्या फरहाननं अर्धशतक ठोकल्यानंतर AK-47 प्रमाणे बॅट धरून गोळीबाराची ऍक्शन केली. पाकड्यांनी निरपराध भारतीय पर्यटकांना असे मारले, हेच तो त्याच्या कृतीतून दाखवत होता. बीसीसीआय आणि मोदी सरकारसाठी ही लज्जास्पद बाब आहे. भारताचे लष्कर आणि पुलवामा पहलगाममध्ये मरण पावलेल्या निरपराध नागरिकांचाही हा अपमान आहे. अमित शहा यांचे सुपुत्र जय शहा महान आहेत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. भारतीय क्रिकेटपटू अभिषेक शर्मानं पाकिस्तानच्या खेळाडूंबाबत सवाल उपस्थित केलेत. पाकिस्तानच्या खेळाडूंची वागणूक चांगली नव्हती असं आम्हाला मॅच दरम्यान जाणवल्याचं अभिषेक शर्मा म्हणालाय. जसं की प्रत्येक बॉलवर हल्ले होत आहेत असं जाणवत होतं, असंही त्यानं सांगितलंय. आपलं शुभमन गिलशी बोलणं झालं. त्याला म्हटलं की आपण सामना जिंकूनच प्रत्युत्तर द्यायचा आणि आम्ही तेच केलंय. आशिया चषकातील सुपर 4 सामन्यामध्ये टीम इंडियानं पाकिस्तानचा 6 विकेट्सनी धुव्वा उडवला आणि फायनलच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल टाकलंय. या स्पर्धेमध्ये भारतानं पाकिस्तानवर मिळवलेला हा सलग दुसरा विजय ठरलाय. या सामन्यामध्ये पाकिस्ताननं भारतासमोर 172 धावांचं आव्हान ठेवलं होतं. सलामीवीर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारताने हे आव्हान आरामामध्ये पार केलंय. अभिषेक शर्माने 39 चेंडूमध्ये 6 चौकार आणि 5 षटकारांसह 74 धावा फटकावल्या, तर शुभमन गिलनं 47 धावांचं योगदान दिलंय. या दोघांनी 105 धावांची सलामी देत भारताच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर संजू सॅमसन आणि तिलक वर्मानं विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. भारतीय संघानं पुन्हा एकदा पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन टाळलंय. 8 दिवसांमध्ये भारतानं पाकिस्तानवर दुसऱ्यांदा विजय मिळवलाय. हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मानं सामना संपताच आपापसात चर्चा करत ड्रेसिंग रूमचा रस्ता धरला. पाकिस्तानला हरून भारताचा दणदणीत विजय झालाय. या विजयानंतर नागपुरात मध्यरात्री क्रिकेट प्रेमींनी जल्लोष केलाय. धरमपेठ परिसरामध्ये तरुणांनी तिरंगा ध्वज हातामध्ये घेऊन जल्लोष केला. भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी सगळा परिसर दुमदुमून गेलेला होता. कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई परिसरामध्ये आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. यानिमित्त अंबाबाईला तोफेची सलामी देण्यात आली आहे.
कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळात अंबाबाई मंदिरामध्ये घटस्थापनेच्या विधीला सुरुवात होईल. त्याआधी देवीचे दर्शन आम्ही एबीपी माझाच्या प्रेक्षकांना देतोय. पुढचे 9 दिवस या ठिकाणी हत्तीचा सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे. साधारण 8:30 वाजता तोफेच्या सलामीनं घटस्थापना होईल. या संपूर्ण 9 दिवसांमध्ये देवीची वेगवेगळ्या रूपामध्ये पूजाही मांडली जाते. देवीचं हे मनोहारी रूप पाहण्यासाठी केवळ कोल्हापुरातून नाही तर देशभरातून करवीर नगरीमध्ये येतात. नवरात्र हा आदिशक्तीचा उत्सव आहे. महाराष्ट्रासह देशभरामध्ये हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मुंबईमध्ये देखील हा उत्सव तेवढ्याच आनंदात साजरा केला जातो. मुंबईतील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरामध्ये देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली आहे. मुंबईतल्या प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी रांग लागल्याचं दिसत आहे. मागच्या काही दिवसांपासून याची तयारी जी आहे ती मोठ्या उत्साहात सुरू होती आणि आज सकाळपासूनच दर्शन रांगा ज्या आहेत त्या खुल्या करण्यात आलेल्या आहेत आणि भाविक या देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. खरं तर पहिले 2-3 दिवस कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रोत्सवालाही आजपासून सुरुवात झाली आहे. शारदीय नवरात्र महोत्सवापूर्वी मंचकी निद्रा संपून देवी पहाटे 2:15 वाजता वाजत गाजत सिंहासनावर विराजमान झाली आहे. सकाळी 6 वाजता नेहमीप्रमाणे देवीची नित्यपूजा पार पडली आहे. दुपारी 12 वाजता श्री तुळजाभवानी देवीची धुपारती आणि विधिवत घटस्थापना संपन्न होईल. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या वणीच्या सप्तशृंगी देवीचा नवरात्रोत्सवही आज सुरू झालाय. तयारी पूर्ण झाली आहे. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष न्यायमूर्ती अभय लाहोटी यांच्या हस्ते देवीच्या आभूषणांची विधिवत पूजा करण्यात आली. वाजत गाजत देवीची आभूषणं मंदिरामध्ये नेण्यात येतात. इकडे नांदेड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र माहूरगडही घटस्थापनेसाठी सज्ज झालाय. माहूरगड हे देवी रेणुका मातेचं शक्तिपीठ आहे. सकाळी 11 वाजता नवरात्रोत्सवाचा प्रारंभ उदे ग आंबे उदे या गजरामध्ये होईल. दरम्यान पहाटेपासूनच भाविकांनी माहूरगडावर गर्दी केली आहे. माहूरगडावर फुलांची आकर्षक सजावटही करण्यात आली आहे. नवरात्र उत्सवानिमित्त सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडला आजपासून मोठ्या उत्साहामध्ये सुरुवात झाली आहे. या नवरात्र दौडीला अनेक वर्षांची परंपरा असून दौडीमध्ये शेकडो शिवप्रतिष्ठानचे धारकरी सहभागी झाले आहेत. यावेळी पाकिस्तानचा झेंडा रस्त्यावर पसरून झेंडा पायदळी तुडवत दौड पुढे गेल्याचं पाहायला मिळालं. नवरात्र उत्सवानिमित्त 9 दिवस सांगली शहरामधल्या विविध भागातून ही नवरात्र दौड काढण्यात येते. यावेळी या दौडीचे आणि दौडीच्या अग्रक्रमी असणाऱ्या भगव्या ध्वजाचं ठिकठिकाणी औक्षणही केलं जातं. नागपूरच्या कोराडी मंदिरामध्ये घटस्थापना झाली आहे. नवसाला पावणारी आई म्हणून देखील कोराडीची देवी प्रसिद्ध आहे. नवरात्रोत्सवासंदर्भात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी महत्त्वाचं विधान केलंय. नवरात्रोत्सवाशी मुस्लिमांचा काहीही संबंध नाही असं तोगडिया म्हणाले. जे मूर्तीपूजेला मानत नाही त्यांनी गरब्याला का यावं असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. हिंदूंनी कुणालाही येऊ देऊ नये, सगळ्यांचे ओळखपत्र चेक करा असं आवाहनही त्यांनी केले आहे. तर सरकारनं काळजी घ्यावी आणि दंगल झाल्यास प्रशासनाची जबाबदारी असेल असा इशाराही त्यांनी दिलाय. तर या बातम्यांसोबतच ब्रेकफास्ट न्यूजमध्ये वेळ झाली अगदी छोट्याशा ब्रेकची. लगेचच परत पाहत राहा एबीपी माझा.